नमस्कार. भूविकास सेंद्रिय शेती आणि भूविकास सेंद्रिय शेतकरी गट यामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दशपर्णी आर्क तयार करत आहोत. यासाठी लागणाऱ्या निविष्ठा आपल्याला यासाठी 200 लिटरचा एक बॅरल लागणार आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या 10 वनस्पतीचा पाला, ज्याच्यामध्ये आपण हा कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे. आपण आज दशपर्णी आर्क हा 100 लिटर तयार करत आहात. त्याच्यामुळं कडुलिंबाचा पाला हा 2.5 किलो घेतलेला आहे. पपई पाला हा बारीक करून 1 किलो घेतलेला आहे. त्यानंतर सीताफळ पाला हा 1 किलो, रुचिक मंदार पाला 1 किलो, हा धोत्र्याचा पाला 1 किलो, पिवळी कनेर पाला 1 किलो, हा जत्रोपाचा मोगली एरंड याचा पाला 1 किलो. त्याच्यानंतर गुळवेल पाला हा 1 किलो. त्यानंतर निरगुडी पाला हा 1 किलो आणि करंज पाला हा 1 किलो. अशा प्रकारे हे 10 वनस्पतीचे पाले आपण घेतलेले आहेत आणि त्याला अशा प्रकारे सर्व लहान करून या 100 लिटरच्या 200 लिटरच्या बॅरलमध्ये आपण 100 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि हा 2.5 किलो पाला हा कडुलिंबाचा घेतलेला आहे. जर आपला 200 लिटरचं जर द्रावण करायचं असेल तर फक्त कडुलिंबाचा पाला 5 किलो आणि सर्व वनस्पतीचा पाला हा 2-2 किलो घ्यायचा. हा पाला घेतल्याच्या नंतर याला सर्व असे लहान प्रकारे लहान करून हा सर्व पाला एकत्र करून पाला घ्या ना एकत्र करून तो पाला आपण या 200 लिटरच्या बॅरलमध्ये सर्व मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा जो पाला आहे हा आपण सर्व एकत्र करून घेत आहोत आणि हा एकत्र केलेला पाला हा जो 200 लिटरचा ड्रम आहे त्या ड्रम मध्ये आपला आता ते पूर्ण भरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा जो बारीक केलेला पाला आहे तो या ड्रम मध्ये भरून घ्यायचा. अशा प्रकारे हा आपण जे टाकलेला पाला आहे हे पूर्ण या ड्रम मध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा कुजण्याच्या प्रक्रियेसाठी आपण याला ठेवणार आहोत. याचं पूर्ण आपला दशपर्णी आर्क तयार होण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागतो. ते झाल्याच्या नंतर याची फवारणी करल्यास 1 महिन्यानंतर आपला तयार होतो. तर याचे फायदे जर म्हणलं तर या ठिकाणी याचा वापर आपण हा ऑल इन वन करतो. कीटकनाशक म्हणून काम करतो, बुरशीनाशक म्हणून काम करतो आणि ग्रोथ प्रोमोटर म्हणून पण काम करतो. तर याचा वापर हा एका पंपासाठी 15 लिटरच्या 250 मिलीपर्यंत आपण टाकून याचा वापर करू शकतो. जेव्हा पिकं मोठ्या अवस्थेत झालेली आहेत त्यावेळेस अर्धा लिटरपर्यंत वापरला तरी चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी दिसून आलेले आहेत. आता हा पूर्ण आपला टाकण्यात झालेला आहे आणि हे पूर्ण टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थित अशा प्रकारे हे एक अशी चिंदी ठेवून या चिंदीला उड्या मारले की अशा प्रकारे या दोरीच्या साह्यानं हे पूर्ण झाकून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या डास किंवा माशा बसू नयेत आणि त्याची याच्यामध्ये इतर त्याचं म्हणजे त्याचं वाईट हे होऊ नये म्हणून अशा प्रकारे दशपर्णी आर्क हे पूर्णपणे झाकून घ्यायचा आणि त्याला बांधून टाकायचं. दररोज सकाळ संध्याकाळ किंवा दिवसातून 1 वेळेस तरी याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं. त्याची कुजन प्रक्रिया होऊन आपला तयार होण्यासाठी 1 महिना लागतो आणि अशा प्रकारे हा दशपर्णी आर्क करून आपल्या शेतातला उत्पादन खर्च कमी करून विषमुक्त आपल्याला वाहन मिळणारं जे धान्य असेल ते विषमुक्त घेण्यासाठी हे करणं अत्यंत आता आज काळाची गरज आहे.
म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या क्षेत्रावर सुद्धा दशपर्णी अर्क तयार करून त्याचा वापर करावा. धन्यवाद.